जुनी पेन्शन चालू करा यासाठी शिक्षक संपावर गेले होते, परंतु तरीही नगर तालुक्यातील एक शाळा चालू होती, ती म्हणजे टाकळी काजी जिल्हा परिषदेची. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, या शाळेचे शिक्षक संपात सामील झाले नाहीत का? तर उत्तर हो, ते संपात सामील झाले होते, परंतु गावातील मुलांचे या संपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये यासाठी गावातील ग्रामपंचायतीने तसेच गावातील बेरोजगार युवकांनी एकत्र येत शाळा चालू करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि शाळेची घंटाही वाजली. शाळाही भरली, परंतु शिकवायला आलेले हे शिक्षक आपल्या गावातील असल्याने मुलांनीही मोठ्या आनंदाने शिक्षणाचा आनंद लुटला. आमची इथं टाकळी काजीमध्ये आमची शाळा पण पडली, संपावर गेली आहे ना, म्हणून आम्हाला वाटतं शाळा चालू करावा. शाळा पण केली आहे, आता त्यांनी शाळा चालू केली आणि आम्हाला भरपूर चांगलं शिक्षण बी देऊ राहिलं. ते तेव्हा मॅडमचा संप होता, तेव्हा आम्हाला घरी लेट कंटाळा यायचा, म्हणून ना ग्रामपंचायतने ठरवलं की ना आता आहे ना शाळा सुरू करूया, मग आहे ना करावे. मग आहे ना हख्या मॅडम आहे ना आम्हाला शिकवायला आल्या. मग घरी बसून आम्हाला खूप कंटाळा येऊ राहिला. मग आहे ना आम्ही आनंदाने शाळेत आलो, शिकलो. मॅडमने गणित शिकवले आम्हाला. सरकारी नोकरदार वर्गाला चांगला पगार, चांगल्या सुविधा असतात, परंतु ते तरीही संपावर जात आहेत. आम्ही चांगले शिक्षण घेऊनही आम्हाला नोकऱ्या नाहीत. सरकारने संधी दिल्यास आम्ही अर्ध्या पगारावर नोकरी करायला तयार असल्याचं यावेळी या तरुण बेरोजगारांनी सांगितलं आहे. सध्याला आपल्या सर्वांना माहिती आहे की जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी शिक्षक लोकसुद्धा संपावर आहेत आणि त्यामुळे जर का आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पेपर आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा हा संप चालू आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आणि शिक्षणाचं जर का आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन टाकळी काजी येथील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांना आपण सर्वजण मिळून शिकूया, त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊन द्यायचं नाही या हेतूने त्यांनी आपण पाहिलं तर संप चालू असताना त्यांनी शाळा सुरू केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी हे सर लोक जे आहेत ते ह्या ठिकाणच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानदान देत आहेत, या ठिकाणी त्यांना शिक्षण देत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी त्यांची मनोमने जर का आपण पाहिलं तर त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे सर आहेत हे अतिशय सुशिक्षित सर आहेत आणि त्यांनी जर का विचार केला तर त्यांना सुद्धा नोकरी नाही, ते बेरोजगार आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊया. सर, काय आहे तुमचं म्हणणं नेमकं? आमची सरकारकडे एकच मागणी आहे की भरमसाठ पगारामध्ये नोकरी देण्यापेक्षा निम्म्या पगारामध्ये आमच्यासारखे सुशिक्षित तरुण शासकीय नोकरी करण्यास खूप उत्साही आहेत, तरी आम्हाला एक चान्स द्यावा. या ठिकाणी सध्याला संप चालू आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळं नेमकं तुमच्या गावातलं आता हे काय चालू आहे, नेमकं शाळा कशी काय चालू आहे? नाही, अगदी काय झालं, आमचे सरपंच, उपसरपंच आणि सुशिक्षित वर्ग त्यांनी मुलांचे आता नेक्स्ट मंथमध्ये एक्झाम आहेत, वार्षिक परीक्षा आहेत, तर त्यांचं नुकसान होऊ नये, अगदी त्यांची रिव्हिजन हे ते हो यासाठी सरपंच वर्गांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही या आणि गावामध्ये आपल्या ज्ञानदानाचं कार्य करा, जेणेकरून आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. त्यासाठी आम्ही शाळेमध्ये येऊन शिकवत आहोत. निश्चितच आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक तरुण जे आहेत ते आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एकत्र आले आणि त्यांनी ही शाळा चालू केली. तसं पाहायला गेलं तर संप चालू आहे, शाळेच्या चाव्या त्यांना मिळत नव्हत्या, त्या चाव्या त्यांनी घेतल्या. आपल्याला माहिती आहे की कार्यालय बंद आहे, परंतु शाळेचे वर्क त्यांनी चालू केले आणि ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम ते करत आहे. आणि एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या जी लक्षात आली ती म्हणजे ह्या ठिकाणचे विद्यार्थीसुद्धा खूप हुशार आहेत. कारण की आपण मानतो की मोठमोठे शाळेकडे आपण कल करतो, परंतु जिल्हा परिषदचे जे शाळेतले जे विद्यार्थी आहे ते अतिशय हुशार आहेत. आपण अनेक प्रश्न त्यांना सोडवताना पाहिले, अनेक कविता म्हणताना त्यांना पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात चांगलं काम टाकळी काजीतील हे तरुण वर्ग करत आहे. पुढे जाऊ नका. पात्रा, नगर संघर्ष न्यूज 24 तास. गावामध्ये संप चालू आहे, म्हणजे शिक्षकांचा त्यांच्यामध्ये संपामध्ये सहभाग आहे, त्यामुळं जे गावातील मुलं घरी आहेत, मग शाळा बंद होत्या, मग ग्रामस्थांनी ठरवलं की आपण शाळा चालू करूया. तर मी पण माझं पण शिक्षण झालेलं आहे, BEd झालेलं आहे, मी गृहिणीचं काम करते, मला काही नोकरी नाही. त्याच्यामुळं म्हटलं की आपल्या काही शिक्षणाचा या मुलांसाठी उपयोग करूया. मी शाळेत आले तर मुलं खूप आनंदाने म्हणजे हे शिक्षण घेत आहेत, शिकवण्याकडे लक्ष देत आहेत. त्यांना खूप म्हणजे घरी येऊन घरी बसून आता कंटाळा आला होता त्यांना. तर शाळा सुरू होणार तर मुलांना खूप आनंदाने ती शाळेत आली. आज आम्हाला पण म्हणजे नोकऱ्या द्यावं, आम्ही पण म्हणजे ह्या
नोकऱ्यासाठी म्हणजे प्रयत्न करतोच आहे, पण आम्हाला काही मिळत नाहीत नोकऱ्या. तर अशा याच्या भेटल्या तर आम्ही करायला तयार आहेत. टाकळी काजी येथील ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. संपामुळे विद्यार्थ्यांचेच नाही तर गावकऱ्यांचे देखील मोठे हाल होत आहेत. आरोग्य केंद्रामध्ये तर भयान शांतता पसरली आहे आणि यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होताना पाहायला मिळत होते. संप लवकर मिटला नाही तर खासगी डॉक्टर आम्ही नेमू असा इशारा यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला. गेल्या 8 दिवसापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केल्या कारणाने त्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, याचा सर्वसामान्य जनतेवर मोठा विपरीत परिणाम झालेला दिसून आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातील जी प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, या शाळा पूर्णपणे बंद असल्या कारणानं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं गावातील सर्व तरुण मित्रांना, सुशिक्षित मित्रांना एकत्र करून ही शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी आज शनिवारपासून आज शाळेचा दुसरा दिवस आहे. अगदी व्यवस्थितपणे गावातील सर्व सुशिक्षित कार्यकर्त्यांनी सहकार्य करून अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त शासनाला यातून एकच विनंती आहे की हे करण्यासारखं होतं म्हणून आम्ही गावातील तरुणांच्या मदतीने केलं, परंतु इतर जे आरोग्य विभाग असेल या ठिकाणी गावातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्या कारणानं उद्याच्या काळामध्ये जर हा संप असाच चालू राहिला तर त्या ठिकाणी देखील खाजगी डॉक्टरची नियुक्ती करून आम्ही ते प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही बातमी आम्ही करत असताना एक बातमी येऊन धडकली की संप मिटला, परंतु टाकळी काजी ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. आपण जर का पाहिलं तर संपाचा जो परिणाम आहे तो सर्वात जास्त जर का कुठं होत असेल तर तो ग्रामीण भागामध्ये. कारण की आपल्या माहिती शहरी भागामध्ये अनेक दवाखाने असतात, अनेक रुग्णालय असतात, हॉस्पिटल असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये आलं तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय असतं त्या ठिकाणची जर का परिस्थिती पाहिली तर अतिशय सुटसुकाट या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी नाहीत, कोणतेही डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत. याचं कारण काय नेमकं तर संप चालू आहे आणि ह्या संपाचा फटका या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या लोकांना बसतोय. जर का उद्या ज्याला एखादी मोठी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार? कारण की जर का आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाचं असं हे डिपार्टमेंट असतं, अतिशय महत्त्वाचं असं हे खातं असतं आणि त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर आत्ता सध्याला एकदम सुटसुकाट आहे. या ठिकाणी जनावरं जे पाळीव जनावरं असतात ते या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने दुपारचा आरामच आपण म्हणू शकतो की कसं करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जो परिणाम आहे तो ग्रामीण भागातील अतिशय गोरगरीब जनतेला सोसावा लागत आहे. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.